सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस आणि दुबार नावे आढळत असून ती तात्काळ रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी दिला आहे. त्यांनी आरोप केला आहे की काही नेते आणि माजी नगरसेवकांनी प्रशासनाशी संगनमत करून प्रत्यक्ष महापालिका हद्दीत न राहणाऱ्या लोकांची शेकडो नावे बेकायदेशीरपणे यादीत घेतलेली आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये 500 ते 1000 बोगस नावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेषतः एका भाजप नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांची सुमारे 500 नावे वेगवेगळ्या प्रभागात चुकीने नोंदवलेली आहेत, तर एका माजी नगरसेवकाने जत तालुक्यातील लोकांची जवळपास 700 नावे दुबार स्वरूपात समाविष्ट केली असून हे मतदार दोन्ही निवडणुकात मतदान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार निवडणूक आयोग व महापालिकेकडे दाखल करण्यात आली असून बोगस नावे रद्द करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मिरजकर यांनी केली आहे.